आपल्याला जर परमार्थिक साधना करायची असेल तर सद्गुरू आवश्यक आहेत। गुरु आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात। गुरु आपल्याला परमार्थ तत्व याचं संबोधन करतात। गुरु याचा परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म। गुरु कोण आहेत? साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे म्हणून सांगितलं। गुरु साक्षात आपल्यासाठी देवच आहेत, देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत। पण गुरु एकच असावा। आजकाल माणसं अति हुशार झाले। जसे रोज कपडे बदलतात तसं रोज गुरु सुद्धा बदलायला लागले। शास्त्राने असं वर्णन केले की गुरु फक्त एकच असावा, सद्गुरु एकच असतो। हा, शिक्षा गुरु अनेक असू शकतात। समजा तुम्ही ज्याच्याकडून जे शिकलं, आपण शाळेमध्ये आपल्याला अनेक शिक्षक असतात, मॅडम असतात, सर असतात, ते आपल्याला शिकवतात, ते सुद्धा आपले गुरु आहेत। गुरुजन मंडळी, त्यांना शिक्षा गुरु म्हणायचं। भगवान दत्तात्रय यांना 24 गुरु होते, पण ते कोण होते? शिक्षा गुरु। म्हणजे ज्याच्याकडून जे शिकलं, ज्याच्याकडून जे गुण घेतला, त्याला शिक्षा गुरु म्हणायचं। पण दीक्षा गुरु एकच असतो, ज्यांना सद्गुरु म्हणतात। आणि सद्गुरूंनी आपल्याला उपदेश केल्यानंतर सद्गुरूंच्या मंत्रामध्ये एवढी ताकद असते। गुरु मंत्र आपण जर आयुष्यामध्ये प्राप्त झाला आपल्याला, त्या गुरु मंत्रामध्ये एवढी ताकद असते, कितीही मोठं संकट आलं असेल, काही नाही, फक्त हातामध्ये जपाची माळ घेऊन गुरु मंत्र जपत बसायचं। विश्वास ठेवा की 100% व्यासपीठावर बसून सांगते, भागवत ग्रंथाची शपथ घेऊन, गुरु मंत्र जेव्हा जप कराल अंतकरणापासून, जीवनामध्ये कितीही मोठं संकट असू द्या, ते नाश पावतं म्हणजे पावतं। आणि तुम्हाला प्रत्येक संकटावर उपाय आपोआप दिसतो, आपल्या डोळ्यासमोरच दिसतो उपाय। स्वतः ते सगळं परमात्मा घडवून आणतो, आपल्याला प्रत्येक संकटातून पार करतो, कारण आपले सद्गुरू आपल्या पाठीशी गंभीर असतात। गुरु हा धैर्याचा डोंगरू। जेव्हा शिष्य संकटात असतो, त्रासात, तेव्हा गुरु हे आपल्याला धैर्य देण्याचं काम करतात। आणि धैर्य महत्वाचं असतं। जेव्हाही माणूस दुःखात असतो ना, तेव्हा धैर्य महत्वाचं असतं, की कोणीतरी धीर दिला पाहिजे की सगळं चांगलं होईल। तसे सद्गुरू आपल्याला धीर देतात। पण गुरु करत असताना गुरु योग्य बघावा, नाहीतर आजकाल कोणालाही गुरु करत आहेत लोक, जो योग्यतेचा नाही। आजकाल तर सगळे ढोंगी जास्त आहेत। आजकाल वरवरचा दिखावा आहे, फक्त दिखावा पाहत आहेत की महाराज किती मोठा आहे, त्याने भगवं घातलंय, ब्रह्मचारी आहे, संन्यासी आहे, म्हणून तो योग्य आहे असं समजायचं नाही। त्याने लांब लांब दाढी वाढवली आहे, त्याचे लांब लांब केस आहेत, कानात कुंडल घातलेत, अंगावर भगवं घातले, पायात लाकडाचे चप्पल घातलेत, त्याला पादुका म्हणतात, मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरतोय, मोठा महाराज आहे, म्हणजे तो गुरु करण्याच्या योग्य आहे असं समजायचं नाही। आजकाल तर परिस्थिती अशी आहे, शिष्य तर लबाड झाले, पण गुरु महालबाड झाले शिष्यापेक्षा गुरु। आजकाल काही शिष्य बिड्या ओढतात तर त्यांचे गुरु गांजा ओढतात। म्हणजे असे गुरु झाले की ज्यांचं तोंड पाहिल्यानं सुद्धा पाप लागेल, आणि हे लोक त्यांचे पाय धुत आहेत। काही फायदा नाही, अशांचे पाय धुवून काही पुण्य मिळणार नाही, उलट ते तर नरकाला जाणार आहेत। त्यांचे पाय धुवून आपणही नरकाला जाणार आहोत। त्यांना संत सुद्धा म्हणू नये की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप। अशा भोंदू पासून दूर राहिलेलं चांगलं। शास्त्राने सांगितलं, गुरु करत असताना 3 गोष्टी पहा, मग त्याला गुरु करा। 3 गोष्टी कुठल्या? की गुरुची लक्षणं सांगितली। सद्गुरु कसा असावा हे शास्त्रामध्ये 3 लक्षणं सांगितली, की सद्गुरु ब्रह्मनिष्ठ असावा असं सांगितलं। दुसरं लक्षण क्षत्रिय असावा, आणि तिसरं कृपाळू असावा, असे शास्त्रामध्ये 3 लक्षणं सद्गुरूंची सांगितली।
ब्रह्मनिष्ठ म्हणजे तो ब्रह्माला जाणणारा असावा, परब्रह्माला जाणणारा असावा, परब्रह्म तत्वाला प्राप्त केलेला असावा, परब्रह्म तत्वाला जाणणारा असावा. आणि दुसरं क्षत्रिय म्हणजे त्याला शास्त्रांचा अभ्यास असावा, शास्त्रालाही जाणणारा असावा. कृपाळू म्हणजेच दयाळू असावा, ज्याच्या अंतकरणात सर्वांविषयी दया आहे, सर्व प्राणी मात्रावर दया करतो, असा सद्गुरू करावा असं शास्त्र सांगतं. पण आजकाल उठून कोणालाही गुरु करतात, ज्याला स्वतःलाच काही येत नाही, जो परब्रह्माला जाणत नाही, ज्याला शास्त्र माहीत नाही, शास्त्राचा अभ्यास माहीत नाही, मग अशाला गुरु करून काही फायदा नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगते. आजकालचे गुरु कसे झाले. एका शाळेमध्ये एके दिवशी शाळा तपासण्यासाठी काही साहेब लोक आले. शाळेमध्ये साहेब लोक शाळा तपासायला अचानक आले. सरप्राईज दिलं, म्हणजे अचानक जाऊन बघावं आपण, आधीच सूचना दिली नाही, तर अचानक आले. अचानक गेल्यानंतर जसं एका वर्गावर गेले, त्या वर्गामध्ये एवढा धिंगाणा सुरू आहे, सगळे विद्यार्थी नाचत आहेत, धिंगाणा करत आहेत. आणि शिक्षक पाहिलं, शिक्षक खुर्चीवर आरामशीर झोपले. शिक्षक काय केलाय, झोपी गेलाय. आणि झोपेतच जोरजोरात घोरत पण आहे, घोरत घोरत पडलाय. आणि विद्यार्थ्याकडे त्याचं लक्ष नाही, कारण झोपलेला आहे. विद्यार्थी धिंगाणा करत आहेत. साहेब आल्याबरोबर विद्यार्थ्यांनी उठून साहेबाला नमस्कार केला, आणि त्या आवाजाने दचकून शिक्षक उठला. शिक्षक उठल्यानंतर साहेबांना पाहिलं, एवढा घाबरून गेलाय. साहेब म्हणाले, अरे लाज वाटते का चालू वर्गामध्ये झोपायला. तेव्हा तो शिक्षक काय म्हणतो, साहेब अहो मुलांना मी रामायणाचा विषय शिकवत होतो, कुंभकर्णाविषयी सांगत होतो, तेव्हा कुंभकर्ण कसा झोपतो ना, ते फक्त झोपून दाखवत होतो पोरांना. तेव्हा साहेब म्हणाले, बरं ठीक आहे, आम्ही आता तुमच्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहायला आलोत, तर आम्हाला काही प्रश्न विचारायचे विद्यार्थ्यांना. शिक्षक म्हणाला, विचारा. तेव्हा त्या ठिकाणी साहेबांनी पहिला प्रश्न केला मुलांना, की मुलांनो सांगा बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला. विचारलं. मुलांना एकालाही माहित नाही, कारण शिक्षकांनी शिकवलंच नव्हतं. शिकवलं तर त्यांना माहित असेल ना. रोज नुसतं धिंगाणा गोंधळ. पोरं शांत बसली, कोणीच हात वर करणार. शिक्षक घाबरले ना, की आता यांनी उत्तर नाही दिलं तर माझी नोकरी जाईल, आता काय करावं. म्हणून एका पोराकडे खुणवलं मास्तराने, आणि आपल्या कमरच्या चाव्या दाखवायला, किल्ल्या दाखवायला सुरुवात केली. कमरच्या किल्ल्या दाखवल्या, पोरानं पाहिलं आणि हात वर केला, सर मला येतं उत्तर. तेव्हा साहेब म्हणाले, सांग बरं. त्याने सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. साहेब म्हणाले, वा वा, एवढ्या वर्गामध्ये एकटा तूच हुशार आहेस. बरं आता तूच सांग की कोणत्या किल्ल्यावर जन्म झाला, त्या किल्ल्याचं नाव सांग, कोणत्या किल्ल्यावर. आता हे ठाऊक नाही ना. गुरुजींनी फक्त इशारा केला होता कमरच्या किल्ल्या, म्हणून त्या ठिकाणी पोरग सुद्धा हुशार होता. ते म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्या गुरुजींच्या कमरच्या किल्ल्यावर झाला. आता त्याला गुरुजींनी तेवढाच इशारा केलेला होता. मग आता काय करणार. साहेब तर असे घाबरले, घामच आला. तेव्हा त्या ठिकाणी शिक्षकाला घाबरून घाम आलेला पाहिला की साहेब म्हणतात, अरे तुम्ही काय शिकवले विद्यार्थ्यांना, असं शिक्षण देता. शिक्षक म्हणाले, जरा सोपे सोपे प्रश्न विचारा सर, नवीन नवीन आहेत, जरा मंद बुद्धी आहेत, एवढे अवघड प्रश्न विचारू नका, सोपे विचारा. तेव्हा त्या ठिकाणी मग साहेब म्हणाले, तुम्ही रामायण शिकवत होता ना, बरं रामायणातला प्रश्न विचारता. मग त्या ठिकाणी साहेबांनी प्रश्न केला की तुम्हाला रामायण सांगितलंय ना, तर सांगा रावणाची लंका कोणी जाळली. एका पोराला उभं केलं, सांग बरं. तो म्हणाला, सर ज्यावेळेस लंका जाळली ना, त्यावेळेस मी तिथं हजरच नव्हतो, मला माहीतच नाही कोणी जाळली, मी पाहिलंच नाही, तर मला कळणार कसं. दुसऱ्या पोराला उठवलं. ते म्हणतं, सर माझ्या आईनं सांगितलंय की दुसऱ्याच्या भांडणात पडायचं नाही, आता कोण रावण, त्याची लंका कोण जाळी, मला काही देणं घेणं नाही म्हणाला. तेव्हा त्या ठिकाणी साहेबांना फार राग आला. गुरुजींना विचारलं, गुरुजी हे तुम्ही काय शिकवलंय, तुम्हाला काही येतं का, स्वतःला तर काही येतं का. म्हणून तिसरा प्रश्न आता डायरेक्ट गुरुजीला विचारला. गुरुजी आता तुम्ही सांगा, महाभारताचा प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा की द्रौपदीचं वस्त्रहरण कोणी केलं.
जसं ऐकला ना प्रश्न, गुरुजी लटलट लटलट कापायला लागले, थरथर कापायला लागले, घाबरून गेले. साहेबांच्या चरणावर लोटांगण घातलं, पाय धरले. साहेब, ती द्रौपदी कोण आहे माहित नाही, तिचं वस्त्रहरण कोणी केलं माहित नाही, पण कृपया माझं नाव घेऊ नका, मी वस्त्रहरण केलं नाही म्हणाले. आता मला सांगा, गुरुजी असे असतील, गुरु असे असतील, शिष्यांची कशी प्रगती होईल? एकदा काही शिष्यांनी गुरूंना प्रश्न केला की गुरुदेव, व्यासपीठ म्हणजे काय? व्यासपीठ कशाला म्हणतात विचारलं गुरूंना. मग तर व्यासपीठ कशाला म्हणतात, तर जिथं ग्रंथ ठेवला जातो ना त्याला व्यासपीठ म्हणतात, ज्याच्यावर ग्रंथ ठेवतात त्याला व्यासपीठ. मग गुरूंनी सांगायला पाहिजे. शिष्यांनी विचारलं, गुरुदेव व्यासपीठ कशाला म्हणतात? गुरूंना याचं उत्तरच येत नव्हतं. तेव्हा गुरूंनी त्या ठिकाणी चुकीची माहिती दिली, चुकीचं उत्तर. गुरु म्हणतात, जसं आपल्या भारत देशामध्ये ज्वारीचं पीठ असतं, गव्हाचं पीठ असतं, तसं रशिया देशामध्ये व्यास नावाचं पीठ असतं, म्हणून त्याला व्यासपीठ म्हणतात. मग आता गुरूंनी जर अशी चुकीची माहिती दिली, गुरूंनी जर असं शिकवलं, तर शिष्यांचं कसं होईल हो? म्हणून गुरु करत असताना ब्रह्मनिष्ठ करा, क्षत्रिय पाहून करा आणि कृपाळू बघून करा, असं शास्त्र सांगतं. तर तसा जर सद्गुरू आपल्या जीवनात आला, तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. राजा परीक्षित यांच्या जीवनामध्ये सुद्धा सद्गुरूंची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी भगवंताला विनंती केली, देवा, माझ्या जीवनामध्ये सद्गुरू बनवून या आणि माझ्या जीवनाचं कल्याण करा. तेव्हा भगवंताने, शुकाचार्य हे समाधीस्थ होते, भगवंताने समाधीमध्ये त्यांना प्रकट होऊन, मनामध्ये अंतकरणामध्ये प्रकट होऊन प्रेरणा दिली की शुक, आता तुम्ही उठा, निघा, एक उत्तम श्रोता, एक उत्तम शिष्य तुमची वाट पाहतोय. राजा परीक्षितीला तुमची आवश्यकता आहे, जा आणि परीक्षितीचं कल्याण करा.